अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला हवीशी वाटणारी ही सोयाबीन बिर्याणी ती कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत। त्यासाठी जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, खानदेशी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। सोयाबीन बिर्याणीसाठी इथं मी अर्धा किलो लांब बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला आवडेल तुम्ही तो तांदूळ घेऊ शकता। या ठिकाणी मी असा हा तांदूळ घेतलेला आहे। वजनी प्रमाणात हा अगदी अर्धा किलो आहे। हा तांदूळ पाणी घालून स्वच्छ चोळून 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचा। यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि याच्यामध्ये आता आपण पुन्हा पाणी टाकून याला 20 मिनिटं भिजवून ठेवायचं आहे, जेणेकरून आपली ही सोयाबीन बिर्याणी छान मोकळी होईल। म्हणजे तो अर्धवट नरम होऊन जातो, आपल्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही। याला साईडला ठेवून द्यायचं। या ठिकाणी मी 150 ग्रॅम सोयाबीन वडी घेतलेली आहे। ही थोडी मोठ्या साईजची सोयाबीन वडी आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लहान आकाराची सुद्धा घेऊ शकता। आता ही सोयाबीन वडी आपल्याला भिजवायची नाही आहे, फक्त हिला छान पाण्याने धुवून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यातला जो उग्र वास असतो तो निघून जाईल। एका भांड्यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलं आहे। आता यामध्ये घालायचे धणे पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद घालायची आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची। आता या ठिकाणी मी 2 बटाटे सोलून त्याला छान कापून घेतले आणि तेही टाकून घेतले आणि भिजवलेली सोयाबीन वडी घातलेली आहे। आता याच्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान एकत्र करायचं। हातानेच याला मस्त एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून हे सर्व मसाले हे प्रत्येक सोयाबीन वडीला लागेल। या ठिकाणी तुम्ही हवं तर अजून शिमला मिरची किंवा गाजर हेही वापरू शकतात, पण एवढे जरी पदार्थ घेतले ना तरीसुद्धा ही सोयाबीन वडी ची बिर्याणी खूपच छान लागते। करायला गेलं तर ही अगदी सोपी आहे आणि खायला तितकीच भन्नाट लागते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा। आता हे छान इथं मिक्स करून झालेलं आहे। याच्यात तुम्ही हवं तर अजूनही मसाले ॲड करू शकतात, पण एवढे मसाले पुरेसे आहेत। आता हिला छान मुरण्यासाठी 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून बाजूला करून घ्यायची। आता 10 ते 15 मिनटानंतर गॅस पेटवायचा। त्याच्यावर कुकर ठेवला मी 5 लिटरचा। याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल टाकत आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये 2 तमालपत्र, 2 लवंग, 2 मिरी, मोठी इलायची 2 आणि 5 ते 7 अशा लांब कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या। आता याच्यामध्येच जिरं, मोहरी हे सुद्धा टाकून झालं। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आणि याला छान परतून घ्यायचं। याला हलकंसं परतून घ्यायचं आणि इथं 3 मोठे लांब आकारामध्ये कापलेले कांदे घातलेले आहेत। कांदेसुद्धा हलकेसे परतून घ्यायचे आणि यामध्येच आपण आता टोमॅटो घालणार आहोत। याचा हलकासा कलर बदलला की याच्यात टोमॅटो टाकायचा। आता या ठिकाणी आपल्याला ह्या भाज्या आहेत त्या जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण कुकरमध्ये सोयाबीन बिर्याणी बनवत आहोत, म्हणून त्या थोड्याशाच शिजवायच्या आहेत, फक्त कलर बदलेपर्यंत। आता याच्यामध्ये ही सोयाबीन वडी घालून घ्यायची। आपल्याला इथं अर्धी सोयाबीन वडी टाकायची आहे आणि अर्धी नंतर टाकायची आहे। आता यामध्ये मी लाल तिखट घालत आहे 2 चमचे, 1 चमचा बिर्याणी मसाला घातला, थोडीशी हळद घालायची। आता हे तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचे
आता तांदूळ टाकून झाले की याच्यावर पुन्हा ही सोयाबीनची वडी टाकून घ्यायची आणि याला परतून घ्यायचं छान। आता सोयाबीन बिर्याणी ही आपल्याला खूप अशी मोकळी बनवायची आहे। त्यासाठी इथं पाणीही बेताचंच घालायचं। आता अर्धा किलो तांदूळसाठी मी इथं 1 ग्लास गरम पाणी टाकत आहे। यासाठी हे एवढं प्रमाणात हे पाणी पुरेसं आहे। आता त्याला झाकण लावायचं आणि 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर उघडायचा। वा, किती छान असा सुगंध आलेला आहे। ज्याच्यावर वरतून कोथिंबीर घालायची आणि तुम्ही बघू शकता किती भन्नाट अशी सोयाबीन बिर्याणी तयार आहे। आता हिला काढायची। हे बघा, तुम्ही सुद्धा बघू शकता की प्रत्येक दाणा हा किती छान मोकळा झालेला आहे आणि अगदी बाहेर मिळते तशीच ही सोयाबीन बिर्याणी म्हणा किंवा सोया पुलाव म्हणा, तुम्ही काहीही म्हणू शकता, पण खायला चव सारखीच। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या खानदेशी रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।